तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी एक असे 2 कपडे होते माझ्याकडे आणि हे फेकून द्यायच्या आधी मला वाटलं की काहीतरी बनावं म्हणून. तर याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर असे हे आपण 2 पीस तयार करून घेतले होते. ज्या दिवशी खूप पाऊस होता, काही काम नव्हतं मला, तर मी असेच बसल्या बसल्या हे जॉईनिंग करून घेतलं होतं. तर तुम्ही त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर बघू शकतात. तर बघा, हा दुसरा जो पार्ट आहे तो त्याचा बी तुकडा होता आपल्याकडे. तर त्याचं मेजरमेंट आहे 11 बाय 11 इंचाचं. असा हा आपण 2 स्क्वेअर घ्यायचे आहे, 2 चौकोनी घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा, एक छोटीशी वाटी किंवा एक छोटीशी डिश. ही डिश दिसायला तुम्हाला याच्यात मोठी दिसत असेल, पण खूप छोटी आहे. तर बघा, त्याचे आपण हे 2 वर्तुळ कट करून घेतले. त्याच्यानंतर याचे माप तुम्हाला दाखवून देते. बघा, मी हा 4 इंचाचा हा आपल्याला वर्तुळ घ्यायचा आहे. याचे 4.5 आहे, पण मी थोडंसं नंतर कट करून घेतला. मी 4 इंचाचाच वर्तुळ तयार करून घेतला होता. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आहे. चेन मी थोडीशी जास्त घेतलेली होती, 14 इंचाची. त्याच्यानंतर ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे. या ठिकाणी शिलाई मारून आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे. मी दोन्हीही साईडला चेन जोडून घेते आधी. तर बघा, अशा पद्धतीने दोन्हीही उलटी साईड बघून घ्यायची व्यवस्थित आणि या ठिकाणी अशी ठेवून घ्यायची आहे. शिलाई मारायची आहे, सरळ करून टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा, दोन्ही चेन आपली जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 2 वर्तुळ आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. तर बघा, वर्तुळाचे दोन्हीही समोरासमोर आले पाहिजे. तर मी काय करणार आहे, ही साईड अशी ठेवणार आहे आणि ही इथे आपल्याला इथे शिलाई मारत चालायचं आहे. अगदी सोपं आहे. जेव्हा तुम्ही शिलाई मशीनवर हे जोडायला बसणार ना, तेव्हा इतकं सोप्या पद्धतीमध्ये जोडणं होऊन जाईल. तर बघा, हा वर्तुळ आपला जोडून झालेला आहे. लगेच मी हातासाठी दुसराही वर्तुळ जोडून घेतलेला आहे. या ठिकाणी मी ओपन थोडंसं ठेवलेलं आहे आपल्याला चेन म्हणजे आपल्याला रनर ॲड करायला. तर बघा, हे जे आपण बनवलं आहे DIY, त्याला आपण सरळ करून घेऊया. तर बघा, सरळ केल्यानंतर आपल्याला ही चेन याच्यामध्ये जोडायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. तर चेन आपली ही अटॅच झालेली आहे. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी थोडे आपले हे भाग ओपन राहिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही चेन उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं असं सरळ करून घेऊया दोन्हीही पार्ट. तर बघा, अशा पद्धतीने आपली ही सरळ करून घ्यायचं आहे. सरळ केल्यानंतर बघा, या ठिकाणी फक्त आपल्याला शिलाई डबल मारायची आहे. नंतर परत एकदा हे दोन्ही पार्ट व्यवस्थित समोर घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि इथे शिलाई डबल मारून घ्यायची आहे. नंतर तुम्ही वाटलंसं पायपिंग बी करू शकतात. तर मी पायपिंग काही केली नाही आहे. तुम्ही वाटलंसं पायपिंग धागे निघतात तर तुम्ही पायपिंग बी करू शकतात. तर बघा, याला आपण सरळ करून घेऊया. बघा, खूप सुंदरसा हा DIY आपला तयार झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बांगड्या ठेवू शकतात किंवा काही मेडिसिन, काही शॅम्पू, तुम्हाला जे हवं ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात. नॅपकिन ठेवू शकतात, सॅनिटरी पॅडचे पॉकेट ठेवू शकतात, काही ठेवू शकतात. बघा, हे जे मी बनवलं होतं ह्याला 2 वर्ष झालेलं आहे. याचा 2 वर्ष आधी एक व्हिडिओ मी शूट केला होता, तुम्हाला दाखवते मी याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये आहे माझे सगळे बांगड्या, जसे नवरात्र म्हटलं काही सिल्वर बांगड्या असतात, काही लग्न कार्यासाठी मला बांगड्यांचं एड आहे. तर मी सगळ्या याच्यात अशा बांगड्या मी ठेवलेल्या आहेत. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असं छोटे छोटे जे पाऊच आहे तुम्ही तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मेकअपचं सामान, बांगड्या, काही तुम्ही ठेवू शकतात. आणि अगदी बनवायला अगदी सोपं आहे. मी काहीच वापरलं नाही आहे. मी फक्त चेन विकत घेतली, बाकी सगळं मटेरियल जुनं पुराणंच होतं. जसं गव्हाची गोणी घ्या, ब्लाऊज पीसचे काही तुकडे होते तेच मी वापर करून असं हे DIY तयार केलेला आहे. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. तर तुम्ही बघू शकतात की याच्यामध्ये मी सगळ्या याच्यामध्ये गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला होता. कारण की गव्हाच्या गोणीचे जे मजबूतपणा असते आणि त्यांनी वस्तू आपली जास्त दिवस टिकते. तर बघा, हा ब्लाऊज पीस आहे आणि तुम्ही बघू शकतात की काही नाही वापरलं आपण, विकत तर काहीच नाही घेतलं, फक्त चेन घेतलेली आहे. बाकी सगळं मटेरियल आपल्या घरातलंच होतं. व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि कुठून हा व्हिडिओ बघत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओ. नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, हा एक पडदा होता आणि त्या पडद्यापासून आपण खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत. तर तुम्ही मेजरमेंट स्क्रीनवर बघू शकतात. तर बघा, मी 11 बाय 10 इंचाचं असं मी स्क्वेअर घेतलेलं होतं आणि हे आहे पडदा. तर तुम्ही पडद्याच्या जागी तुम्ही काहीही घेऊ शकतात किंवा नॉन वनच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकतात. तर बघा, माझ्याकडे एक पडदा होता आणि पडदा केवढा मोठा म्हणजे भरपूर मोठा होता. तर त्याच्यामध्ये मी 2 DIY तयार केलेले आहेत. तर चला, तर तुम्हाला पूर्ण दाखवते व्हिडिओ. तर बघा, हे 2 मी वर्तुळ तयार केले होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. असे 2 वर्तुळ मी तयार करून आधीच घेतलेले होते.
तर वर्तुळ कसे तयार करायचे, 3.5 किंवा 4 असेच इंचाचे वर्तुळ तयार करा, जेणेकरून तुमचे जे आपण देहवाट तयार करणार आहोत ते परफेक्ट येईल. तर बघा मी एका वाटीच्या साहाय्याने हे 2 वर्तुळ तयार केलेले होते. तर त्याचं मी तुम्हाला माप दाखवून देते. तर बघा हे 3.5 इंचाचं आहे, 3.5 इंचाचं, आणि याचं पूर्ण असं मी माप तुम्हाला दाखवून देते. हे 11.5 इंचाचं आहे. तर बघा आपलं हे 11.5 इंचाचं एक स्क्वेअर घेतलेलं होतं आपण. तर असं तुम्ही मेजरमेंट घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, बघा मी खाली शॉपिंग बॅग जे नॉन-वन आहे ते वापरलेलं आहे, त्याच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा वापर करू शकतात. तर आपल्याला मेन कापड आणि शॉपिंग याला पूर्ण असं शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर बघा एक चेन घेतलेली आहे. ही चेन ना एक म्हणजे अशी जुन्या कपड्याची होती बॅगची माझ्या, तर मी त्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही नवीनसुद्धा घेऊ शकतात. तर बघा ही चेन आपल्याला इथे वरती जोडायची आहे, जिथे 10.5 इंचाचं आहे त्या ठिकाणी. तर बघा मी ही उलटी साईड घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्टिच करायचं आहे, शिलाई मारायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण याला शिलाई मारून घेऊया. तर बघा इथे आपली शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्राची जी चेन होती मी ती कट करून घेतली. त्यानंतर आपल्याला याला सरळ असं टॉप स्टिच द्यायचं आहे. तर बघा अशी टॉप स्टिच आपण देऊन घ्यायचं आहे दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे. तर बघा टॉप स्टिच आपलं देऊन झालेलं आहे. तर बघा ही कशी होती, जुनी चेन होती, मी त्याचाच वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही थोडीशी चेन थोडी याच्यामध्ये अशी विचित्र दिसत आहे. तर काय हरकत नाही, इथे आपण त्याला सरळ असं व्यवस्थित ठेवून घेऊया आणि आपलं हा दुसरीही साईड जोडून घेऊया. तर माझ्याकडे खूप जुने पुराणे चेन रनर असे होते आणि मी त्याचा काही ना काही उपयोग करत असते. मी कधीही काही गोष्टी फेकत नाही, मी तसंच ठेवते, परत मला पुढच्या व्हिडिओमध्ये कामं येईल म्हणून. तर बघू शकतात की तुम्ही आपण हे जोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला याला टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा या ठिकाणी असं सरळपणे आपण त्याला टॉप स्टिच करून घेऊया. खूप म्हणजे अगदी सोपं आहे हे बनवणं, कोणालाही बनवता येईल. बघा मी जुन्या पुराण्या पडद्यांचा वापर केलेला आहे. तर तुमच्याकडे काही असे छानपैकी ब्लाऊज पीस असतील या ब्लाऊज पीसचे काही छान तुकडे असेल त्याचाही तुम्ही वापर करू शकतात. तर बघा आपल्याला दोन्हीही साईडने चेन जोडून झालेली आहे. आता हे वर्तुळ घ्यायचं आहे, या वर्तुळाला छोटे छोटे आपण कट मारून घेऊया, जेणेकरून आपल्याला समजेल परफेक्ट भाग. तर बघा इथे छोटेसे आपण याला कट केलेले आहे, दोन्हीही साईडने कट करून घेतलेलं आहे. तर बघा हे कट आपल्याला कसे जोडायचे आहे मी तुम्हाला याच्यात दाखवते. तर बघा ही दोन्ही साईड आपल्याला समोरासमोर ठेवायची आहे आणि असे हे भाग आपल्याला गोल आकारामध्ये जोडवायचे आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवून देते. असं पूर्ण आपल्याला हे जोडीत यायचं आहे. एकदा तुम्ही शिलाई मशीनवर हा भाग जोडायला घेतला, वर्तुळ जोडायला घेतला, तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये जोडणं होतं, काहीही अवघड नाही आहे. तुम्हाला दाखवते. तर बघा या ठिकाणी आपल्याला फक्त हा वर्तुळ असं धरायचा आहे आणि हळूहळू आपल्याला तो जोडीत चालायचा आहे. खूप सोपं आहे, कोणालाही बनवता येईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फक्त हा वर्तुळ थोडासा फिरवत चालायचा आहे आणि पूर्ण हा जो गोल भाग आहे, आपला जो वाटीचा भाग आपण तयार केलेला होता तो जोडायचा आहे. बघा मी जो गोल आकार बनवला होता त्याच्यात गव्हाच्या गोणीचा वापर केलेला होता. तुमच्याकडे गव्हाची गोणी नसेल तर कडक प्लॅस्टिकचीही वापर केला तरी चालेल. जे डीमार्टमधून ज्या पिशव्या येतात प्लॅस्टिकच्या त्याचाही वापर केला तरी चालतो. तर बघा दुसराही पार्ट मी जोडून घेते सेम त्याच पद्धतीने. तर बघा समोरासमोर तर हा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे, अगदीही कोणालाही बनवता येईल. याच्यामध्ये आपण 2 DIY सांगितलेले आहे, 2 पडद्याचे पासून आपण वस्तू तयार करू शकतो. तर बघा हे 2 वर्तुळ आपण जोडून झालेले आहे. आता याला आपण सरळ करून घेऊया आणि रनर ॲड करून घेऊया. तर हे बघा आपलं हे सरळ झालेलं आहे. याच्यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया. हे रनर प्लॅस्टिकचं होतं,
कारण की ही चेन माझी एकच जुन्या पुराण्या बॅगची होती, त्याच्यामुळे त्याला प्लॅस्टिक सीट होतं, म्हणजे प्लॅस्टिकचीच होती ती चेन आणि रनर. तर बघा हे आपण जोडून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी चेन आपण ओपन करून घेऊया आणि याला पलटी मारून घेऊया, म्हणजे हे भाग मध्ये जातील आणि या ठिकाणी आपण त्याला शिलाई मारू शकतो. तर मी तुम्हाला थोडंसं दाखवते. तर बघा मी चेन थोडीशी ओपन करून घेते आणि हा भाग आपल्याला अशी उलटी करून घ्यायची आहे दोन्हीही साईडची. तर बघा अशा पद्धतीने दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे आपण याला असं उलटं करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उलटं झाल्यानंतर या ठिकाणी असे 2 मी स्ट्रीप तयार करून घेतलेले होते. तर ती स्ट्रीपचा वापर करत आहे. तुम्ही वाटलं सर स्ट्रीप नाही लावली तरी चालेल, पण मी याच्यामध्ये स्ट्रीप लावणार आहे, एक पट्टी छोटीशी. तर बघा या ठिकाणी आपल्याला पट्टी कशी जोडायची आहे मी तुम्हाला दाखवते. तर बघा एक छोटीशी पट्टी आहे, तुम्ही बघू शकतात, पण त्याचं माप मी तुम्हाला दाखवून देते. बघा 3-2.5 इंचाचं आहे, तर तुम्ही 3 घेतलं तरी चालेल. बघा या ठिकाणी उलटे ठेवायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आधी स्ट्रीपला चांगलं व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे पक्की. तर बघा शिलाई मारल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की ही स्ट्रीप अशी व्यवस्थितपणे पकडून घ्यायची आहे आणि ही चैनीचे दोन्हीही भाग समोरासमोर आला पाहिजे आणि सरळ अशी आपण त्याला शिलाई मारायची आहे. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आलं पाहिजे हे सगळं आणि तुम्ही असे इथे शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारली तरी चालते, कारण की आपण इथे ओपन भाग असतो, त्याच्यामुळे इथे आपण डबल शिलाई मारली पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपण शिलाई करून घेऊया. बघा एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेऊया. बघा आपलं हे फायनल याचं लुक तुम्हाला दाखवते. तर मी डबल शिलाई मारून घेते, म्हणजे जेणेकरून आपलं हे पाऊच जे आहे आपण तयार केलेलं पाऊच ते निसटणार नाही आणि व्यवस्थितपणे दिसेल. तर बघा दोन्हीही साईडने आपली चांगली डबल शिलाई झालेली आहे. तर याला आपण सरळ करून घेऊया. तर बघा ही स्ट्रीप जी आहे ती वरती आलेली आहे. तर बघा सरळ करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. एक जुन्या पुराण्या जे कपडे आहेत त्याच्यापासून आपण खूप सुंदरसं DIY तयार केलेलं आहे. तुम्ही याचा पाऊच म्हणून सुद्धा वापर करू शकतात किंवा तुम्ही तुमच्याकडे भरपूर अशा बांगड्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये बांगड्या ठेवू शकतात किंवा मेकअपचं सामान ठेवू शकतात किंवा पॅड असतात पॅड ठेवू शकतात, बॉटल ठेवू शकतात. आणि खरं म्हटलं तर तुम्ही याच्यामध्ये भरपूर असं मेकअपचं सामान, पाऊच, पॉकेट, पेन काही ठेवू शकतात. तर मी तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी कातर ठेवून दाखवलेली आहे. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि दिवाळी म्हणजे जुने पुराणे पडदे फेकून द्यायच्या आधी तुम्ही असं काहीतरी तयार करा की जेणेकरून तुमच्या घरामध्ये ते राहील, नक्की राहील. तर बघा हा असं खूप सुंदर आपण हा छोटासा मिनी पाऊच तयार केलेला होता जुन्या पुराण्या पडद्यापासून. तुम्हाला नक्की आवडला असेल. तर बघा ह्याच पडद्याचा थोडासा तुकडा अजून उरलेला होता, त्या तुकड्यापासून आपण काय बनवलेलं आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. नेक्स्ट